पल्लवी, अजिंक्य भारत न्यूजचा महानिकालामध्ये हार्दिक स्वागत करते. आणि महापालिका महासंग्राम आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी सकाळपासून खूप गाजतोय आणि तुमचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. खरं तर अनेकांचे प्रश्न होते की हे लाईव्ह का नाही, पण सगळ्यात आधी माझ्या बाजूला कालच्या सारखेच पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडलेले आहेत डिजिटल मीडियाचे संपादक विवेकजी राऊत. तर तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. आणि जसं की मी दर्शकांना म्हटलंय की तुमचा जो उत्साह आहे तो आम्हाला दिसलाय, जे आकडे आपल्याला दिसतात आहे की अगदी फार तर फार 1 तासाचं आपण सगळं फुटेज टाकलं असेल, पण तरी सुद्धा तब्बल 3000हून अधिक लोकांनी आपल्या युट्यूबला बघितलंय. भरभरून प्रेम दिलं आहे आपल्याला अजिंक्य भारत न्यूजला. दर्शकांनी भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि अकोला महानगरपालिकेचा हा महासंग्राम जो इतके दिवस चालला त्याचा निकाल संपूर्ण लागलेला आहे. आपल्याला आता आम्ही जे सांगणार आहोत म्हणजे पल्लवीजी आपल्याला सांगेल त्या निकालात कोण वरचढ ठरलं, कोण विजयी झालं, किती मतांनी झालं, या संदर्भात विस्तृत माहिती फक्त आणि फक्त आपण अजिंक्य भारत न्यूजवर पाहणार आहोत. तब्बल 20 प्रभाग होते, तब्बल 20 प्रभाग होते आणि त्या 20 प्रभागामध्ये कोण विजयी उमेदवार आहे आणि कोणी बाजी फक्त काही मतांनी गमावली किंवा हरलेत तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला बघणार आहोत. तो जो पराजय त्यांचा झालेला आहे, कुठे कुठे काट्याची टक्कर झाली, कुठे चुरशीची लढत झाली आणि कुठे सहज विजय मिळाला. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पहिल्या पार्ट 1 मध्ये पाहायला मिळेल. इथे आम्ही प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5 या 5ही प्रभागाचा लेखाजोगा आपल्या समोर मांडणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रभाग क्रमांक 1 अ मधून ज्यांनी प्रचंड बहुमताने म्हणजे 9058 मतं ज्यांनी घेतली आहे आणि शेख अब्दुल्लाह शेख सलीम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे याच्यामध्ये विजयी झालेले आहेत. काही अवघ्या काही फरकाने म्हणजे चांगली लढत होती. पतंग जे आहे मोहम्मद मुझफ्फर शाह म्हणजेच MIM त्यांनी थोडासा म्हणजे टक्कर जी म्हणतो आपण म्हणजे जेवढी पाहिजे तशी टक्कर दिली नाही. जवळपास 5650 मतांनी त्यांचा पराभव आहे. म्हणजे एकतर्फी लढत झाली आहे आणि इथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने एकतर्फी विजय मिळवला आहे. आणि हा एकतर्फी अतिशय जास्त मतांनी मिळवलेला विजय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे काँग्रेसवर जनता जास्त खुश दिसते या प्रभागामध्ये. त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये सुद्धा पुन्हा काँग्रेसच आहे. अजरा नसरीन मकसूद खान पुन्हा जवळपास 9493 मतं आणि याच्यामध्ये थोडी जास्त तफावत म्हणजे एकेरीच विजय म्हणता येईल आपल्याला हा. इथे त्यांना जो फाईट दिली आहे ती अपक्ष उमेदवारांनी दिली, परंतु तीही वन साइड नाही आहे. एकंदरीत जर त्यांचा विजय बघितला तर तो जवळपास 7107 मतांनी विजय झाला आहे. म्हणजे ही सुद्धा एकतर्फी लढत होती. त्यानंतर पुढे बघूया आपण प्रभाग क्रमांक 1 क मधून विजयी उमेदवार जे आहेत पुन्हा एकदा काँग्रेस मधूनच म्हणजे काँग्रेस पार्टी निलोफर खान सोहेल खान तब्बल 7271 मतं. पण इथे थोडाफार आपल्याला मला वाटतं MIM ला 2054 मतांचा फरक. जवळपास जे MIMचा जो उमेदवार आहे त्यांनी 5000च्या जवळपास तब्बल मतं घेतली आहेत. म्हणजे यांचा जर फरक पाहिला तर तो जवळपास 2000चा असेल. म्हणजे इथे थोडीशी काट्याची टक्कर राहिली, परंतु यामध्ये काँग्रेसलाच विजय मिळाला आहे. पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 1 ड मधून जवळपास 9585 मतांनी काँग्रेसमधून अब्दुल सलाम खान अब्दुल करीम खान यांनीच विजय मिळवला आहे. त्यालाही MIMच्याच मला वाटते उमेदवारांनी फाईट दिली आणि त्यांचा सुद्धा एकतर्फी विजय झाला. जवळपास 6144 मतांनी त्यांनी विजय केला. म्हणजे प्रभाग क्रमांक 1 जो आहे त्यामध्ये 4ही उमेदवार जे आहेत ते काँग्रेसचे निवडून आले आहेत आणि विशेष म्हणजे पूर्ण पॅनल निवडून आला आहे आणि तेही चांगल्या मतांनी आला आहे. एकतर्फी विजय झाला आहे त्यांचा. आणि हा एकतर्फी विजय काय विकासाच्या गोष्टी पुढे करतील हे सुद्धा जे आपली जनता आहे ती बघेल. म्हणजे प्रभाग क्रमांक 1च्या जेवढ्याही जनतेने आहेत ते काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. नक्कीच. प्रभाग क्रमांक 2 कडे वळूया. तर प्रभाग क्रमांक 2 अ मधून विवेकजी कोण आहे? प्रभाग क्रमांक 2 अ मधून जे आहेत ते MIMचे उमेदवार आहेत ज्या विजयी झाल्या आहेत. त्यांना जवळपास 4575 मते मिळाली आहेत आणि त्यांचं नाव आहे सीमा अंजुम शेख अनीस. आणि टक्कर जी त्यांना म्हणजे जवळपास होती 2383 मताचा फरक. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी वैशाली मानवतकर
नॅशनलाइज काँग्रेस पार्टी म्हणजे ही आपली अजित पवार गटांची नॅशनलाइज घड्याळ. घड्याळ. हा म्हणजे तिथे जवळपास जास्त फरक नाही आहे, तो जवळपास 2383 मताचा फरक आहे. आणि प्रभाग क्रमांक 2B मध्ये जे आहे, 2B मध्ये जे आहेत ते शरद श्रीराम तुरकर हे विजयी झालेले आहेत आणि ते आहेत भारतीय जनता पार्टीचे. त्यांना जी फाईट दिली आहे ती नूर अफसाबी शेख युनुस म्हणजे काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी फाईट दिली आहे. ही फाईट मला वाटते थोडीफार अशी काही राहिली नाही, एकतर्फी विजय झाला तुरकर असे यांचा आपण म्हणू म्हणता येईल. शकतो. कारण जवळपास 2191 मतांनी ती विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 2K मध्ये आपण जातोय. 2K मध्ये जे आहेत ते MIMच्या मैमुना बी अब्दुल रशीद ज्या आहेत त्या विजयी झाल्या आहेत. त्यांना 3832 मतं मिळाली. पण तर इथे फार कमी फरक दिसतोय मला. तर चुरशीचा सामना दिसतोय, पण कोणामध्ये होता? तो बघा आपल्या ज्या आहेत भाजपाच्या उमेदवार आहेत सौ अनिता राजेश चौधरी ज्या आहेत भाजपाच्या, त्यांना 3578 मतं मिळाली. म्हणजे जवळपास 254 मतांनी जो आहे तो विजय मिळाला आहे MIMच्या उमेदवारांनी. प्रभाग क्रमांक 2 मध्येच आपण जातो आहे. प्रभाग क्रमांक 2D मध्ये 2D मध्ये जे आहेत ते उमेदवार आहेत बघा, MIMचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले आहेत. आणि MIMच्या सय्यद रहीम सय्यद हाशम हे विजयी झाले आहेत. त्यांना जवळपास 3920 मतं मिळाली आहेत. तर वंचितचे जे आहेत बुद्धरत्न इंगोले ज्यांना 3790 मते मिळाली आहेत. म्हणजे चुरशीचा सामना आणि टाईट फाईट होती. जवळपास 130 च्या जवळपास मते जे आहेत अत्यंत चुरशीची लढत होती. वंचित बहुजन आघाडी आणि MIM मध्ये ही लढत होती. म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मध्ये जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये एक उमेदवार जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे. एक उमेदवार जो आहे तो काँग्रेसचा निवडून आला आहे आणि एक उमेदवार नाही. प्रभाग क्रमांक 2 मध्ये तिन्ही पण काँग्रेस MIM आहे आणि एकच भाजप आहे. माफ करा. प्रभाग क्रमांक 2 मध्ये MIMचे 3 आणि भाजपाचा 1, यामध्ये वंचितनी चांगली टक्कर दिली होती, काँग्रेसनी चांगली टक्कर दिली, परंतु उमेदवार त्यांची निवड. पुढचा प्रभाग घेऊया आपण. पण तत्पूर्वी प्रभाग क्रमांक 1 मध्ये मला काँग्रेसचा जास्त पॅनलचा इथे दिसला आणि प्रभाग 2 मध्ये MIM आपल्याला दिसलेला. आपण क्रमांक 3 कडे आता जातोय. प्रभाग क्रमांक 3 मधून अ, ब, क आणि ड मधून कोण उमेदवार विजयी झालेले आहेत? तर प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीच्या शशिकलाताई काळे ह्या विजयी झालेल्या आहे 6535 मतांनी. आणि शशिकलाताई यांना फाईट दिली आहे जवळपास वंचितच्या ज्या आहेत संगीता राजेश मोरे यांनी फाईट दिली आहे, परंतु जवळपास 2722 मतांनी भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत त्या शशिकलाताई काळे या निवडून आल्या आहेत. पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 3B मध्ये बबलू जगताप यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमधून 6505 मतं घेतली आहेत आणि विजयी ठरले आहेत. माफ करा, जो प्रभाग क्रमांक 3B जो आहे तो 3B जो मध्ये नीतू महादेव उर्फ बबलू जगताप आहे. म्हणजे त्यांना फाईट दिली आहे वंचितच्या ज्या आहेत प्रियंका माणिक शेळके यांनी फाईट दिली आहे. त्यांनाही 3702 मते मिळाले. जवळपास 2803 मतांच्या फरकाने ज्या आहेत ज्या नीतू बबलू जगताप ज्या आहेत त्या निवडून आल्या आहेत. आणि प्रभाग क्रमांक 3K मधून भरगच्च मताने निवडून आले ते म्हणजे जवळपास 5683 मत आहेत. प्रशांत जोशी भारतीय जनता पार्टी हे विजयी झाले आहेत. आणि त्यांना फाईट दिली आहे वंचितचे उमेदवार जे आहेत प्रवीण हिवराळे जे आहेत त्यांनी फाईट दिली आहेत. त्यांना जवळपास 4141 मतं मिळाली. म्हणजे जास्त फरक आहे, जवळपास 1542 मतांचा फरक आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3D मधून आपण विजयी उमेदवार बघूया जे विजयी झाले आहे भरगच्च मतांनी. 5836 मत जे आहेत ते निलेश देव यांना मिळाले आहेत, वंचित बहुजन आघाडी. आणि भारतीय जनता पार्टीचे जे आहेत सागर शेवकार यांनी त्यांना फाईट दिली आहे. चांगला चुरशीचा सामना इथे पाहायला मिळाला. पहिली फेरी असेल, दुसरी फेरी असेल, एक मागे एक पुढे, एक मागे एक पुढे असं सुरू होतं. पण अखेर
सागर जे आहेत शेगोकार यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव येथे निवडून आलेले आहेत. तर आम्ही तब्बल आतापर्यंत आपल्याला प्रभाग क्रमांक 1 ते 3चा आढावा सांगितलेला आहे की आज दिवसभरात जो काही महानिकालसाठी सगळे उत्सुक होते, सविस्तर अशी चर्चा. प्रभाग क्रमांक 4 कडे वळण्याआधी मला राऊत सर तुम्हाला विचारावंसं वाटेल की सकाळपासून मी ग्राउंड रिपोर्टिंगला होती, एकंदर काय ओव्हरऑल तुम्ही सांगू शकाल आजच्या या महानिकालाबद्दल? 4 ते 5 निवडणुका बघितल्या आहेत इथल्या अवस्था वास्तव्यामध्ये, परंतु यंदाची निवडणूक जी आहे ती बघताना मला एक जाणवलं आहे की लोकांना बदल हवा होता आणि तो खरोखर हवा होता. आणि जे काही प्रिडिक्शन करण्यात आले होते की आम्ही 60 पार 50 पार 55 पार जे प्रिडिक्शन झाले आहेत त्याला लोकांनी नाकारलं आहे. कारण लोकांना समजलं आहे की विकास झालेला नाही, विकासाच्या फक्त बाता झाल्या आहेत, शहराचा विकास झाला आहे. म्हणून लोकांनी त्यांना दिलं आहे, असं नाही म्हणत मी की त्यांना निवडून दिलेलं नाहीये, त्या लोकांना निवडून दिलं, परंतु नवीन चेहरे निवडून दिले. जुन्या चेहऱ्यांना फक्त काहीच लोकांना त्यांनी निवडून दिला आहे. बाकीचा फरक जो आहे, जिथे काँग्रेस कुठेच नव्हती मागच्या वेळेस जर बघितलं तर काँग्रेसना आज डबल डिजिट मध्ये आकडा त्यांचा पार झालेला आहे, जो मागच्या वेळेस नव्हता. आणि साधारण एक अंदाज किती आकडा असेल ओव्हरऑल सगळ्या ह्याच्यात? साधारणतः जर भारतीय जनता पार्टीचा आता जर आकडा माझ्याकडे जो आला आहे तो जवळपास 38 नगरसेवक आहेत त्यांचे निवडून आले आहेत. आणि त्यांच्या सेकंड नंबरवर जे आहे ते काँग्रेस आहे. हे 2 लार्जेस्ट पार्टी आहे. मग बाकीचे जे आहेत ते सिंगल डिजिट मध्ये आले आहेत. वंचितचा पण आकडा आता आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळालाय. हो, मागच्या वेळेस पण वंचित जवळपास चांगला याच्यात होता आणि यावेळेस जो आहे तो वंचितनं जवळपास त्यांचे 5 उमेदवार जे आहेत निवडून आले ते सगळे नवीन चेहरे आहेत. आणि या नवीन चेहऱ्याला जनतेने मात्र कौल दिला आहे. तर अशी चर्चा सुरू असणार आहे. प्रभाग क्रमांक 4 आणि 5 आपल्याला आम्ही सविस्तर सांगणार आहोत, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अजिंक्य भारतच्या या महापालिका महानिकाल कार्यक्रमामध्ये. माझ्यासोबत आहेत आपल्या सर्वांची लाडकी निवेदिका आणि अजिंक्य भारत न्यूजची प्रोग्रामिंग हेड पल्लवी डोंगरे. थँक्यू सो मच सर. आणि आता वळूयात आपण, जनतेची जास्त उत्सुकता आपण उत्कंठा ताणून नाही ठेवूयात. तर प्रभाग क्रमांक 4 अ मधून कोण आहे? प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे जे आहेत संदीप रामकृष्ण शेगोकार जे आहेत ते निवडून आलेले आहेत. आणि त्यांना जी फाईट दिली आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल म्हणजे प्रवीण चोपडे यांनी. या प्रभाग क्रमांक मध्ये संदीप रामकृष्ण शेगोकार यांना जवळपास 7170 मतं मिळाली, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चोपडे यांना जवळपास 4101 मतं मिळाली. म्हणजे तब्बल 3069 एवढा हा आपल्याला फरक सांगता येईल, एवढ्या मताचा हा फरक होता. त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 ब मधून जे विजयी उमेदवार झाले आहेत ते म्हणजे भाजपाच्या शिल्पा वरोकार, ज्यांना 6682 मतं होती. आणि माधुरी शांता बळीराम कपले ज्या आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब म्हणजे उबाठाकडनं होत्या मशाल, तर त्यांना 5961 म्हणजे 721चा फरक होता जवळपास. अत्यंत चुरशीची लढत झाली ही सुद्धा. तर त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 क कडे आपण वळूया. याच्यामध्ये विजयी उमेदवार ज्या आहेत त्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या पल्लवी मोरे यांनी 7519 मतं घेतली आहे. आणि जो चुरशीचा सामना आपण म्हणूया तर तो पुन्हा एकदा शिवसेना उबाठा सुरेखा वरोकार यांनी जवळपास 6134 मतं घेतली होती. जवळपास 1375 मतांचा त्यांचा डिफरन्स आहे. आणि पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 4 ड मध्ये अभय खुमकर जे आहेत ते शिवसेना उबाटामधून जास्तीत जास्त मतं घेऊन विजयी झाले आहे. म्हणजे पुढे वरती 3 प्रभागामध्ये जरी थोडासा पराजय त्यांच्या इतर उमेदवारांना पत्करावा लागला तरी याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 4च्या ड मध्ये मात्र उभाटा गटाच्या एका उमेदवाराला चांगलं यश मिळताना आणि तेही मतही छान वाटतात मला. 6583 नाही, त्याच्यामध्ये तो जर त्यांना जी फाईट दिली आहे ती भारतीय जनता पार्टी उमेदवार जो आहे तो मिलिंद राऊत जो आहे त्यांनी फाईट दिली आहे. जवळपास 490च्या फरकाने ते निवडून आले आहेत. असा हा आतापर्यंत सांगितलेला प्रभाग क्रमांक 4 अ ब क आणि ड. आता पुढच्या प्रभागाकडे आपण वळूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रभाग 5 अ मध्ये ज्या भरगच्च मतांनी विजयी झाल्यात भारतीय जनता पार्टीच्या विद्या सुभाष खंडारे 6361. आणि त्यांना फाईट दिली आहे जवळपास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाच्या भारती जयदीप पळसपगार यांनी. त्यांना जी मतं आहेत ती आहेत 2533. म्हणजे या ठिकाणी जो आहे तो एकतर्फी विजय जो आहे तो भाजपाच्या उमेदवारांनी घेतला आहे.
आता प्रभाग क्रमांक 5B मध्ये जयंत मसने जे आहेत ते विजयी झाले आहेत 6,770 मतं घेऊन भारतीय जनता पार्टी, आणि त्यांना लढत ज्यांनी दिली आहे ते आहेत ते मनीष मोहोळ आहेत. तसा पाहिलं तर हाही जो सामना आहे तो एकतर्फी झाला आहे. जयंत मसने जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांची ही सीट नक्कीच यशस्वी ठरणारी होतीच, हा अंदाज सगळ्यांना होता. त्यामुळे तो एकतर्फीच विजय म्हणता येईल म्हणता असं आपलं म्हणणं आहे. प्रभाग क्रमांक 5K मधून विजयी ज्या झाल्या त्या बीजेपीच्याच म्हणजे भाजपामधून रश्मीताई अवचार 7,073 मतं. आणि त्यांना जी फाईट दिली आहे ती उभाटा गटाच्या सुनीता कापशे यांनी, त्यांना जवळपास 3,026 मतं मिळाली, आणि यांच्यातला डिफरन्स जो आहे तो खूप मोठा आहे, 4,047 मतांचा डिफरन्स आहे. त्यामुळे ही सुद्धा एकतर्फी विजयी निकाल असू शकतो, एकतर्फी विजय याला म्हणता येईल. पुन्हा प्रभाग क्रमांक 5D मधून विजयजी अग्रवाल हे विजयी झाले आहेत 5,823 मतं घेऊन. हे जे आहेत यांच्याकडे संपूर्ण महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिली होती. यांच्याचकडे जबाबदारी होती की यांना इतरांना निवडून द्यायचं होतं. ज्या सीट आहेत त्याची जबाबदारी मेन विजय अग्रवाल आहेत. ते माजी महापौर सुद्धा आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा विजय जो आहे तो एकतर्फी नाही झाला. तसं पाहिलं तर हा विजय खूप मोठ्या फरकानं व्हायला पाहिजे होता, पण त्यांना चांगली फाईट दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे दीपक वारे यांनी. आणि इथे सुद्धा उपाटाचा आपल्याला थोडाफार एक जोर जो आहे तो चांगला पकडलेला दिसतोय, पाहायला मिळतोय. तर एकूण तब्बल 5 प्रभागाची सविस्तर विजयी घोषणा जी झाली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. पुढच्या 5 प्रभागासाठी पार्ट 2 मात्र बघत राहा.